कुठे चाललो आपण? हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज मी आरोला पहिल्यांदा स्कूलला सोडायला चालली आणि तसंच अद्वीला दवाखान्यात डॉक्टरांना दाखवायचं आहे, कारण तिचे टॉनिक वगैरे सगळे संपले होते. म्हणून म्हटलं तिला दाखवूनच नवीन टॉनिक घेऊया. तर अद्वी आजकाल एवढं छान छान गोड गोड बोलायला लागले की तिच्याशी गप्पा मारायला सगळ्यांनाच आवडायला लागले. आणि लहान मुलं इतकं क्यूट बोलतात ना, त्यांचं ऐकावंसंच वाटतं. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आज. तर आरवचं स्कूल बघा, आम्ही पहिल्यांदाच पाहिलं मोठं आहे आरवचं स्कूल. आता आरव आम्ही सोडून जाताना काय रिॲक्शन येते काय माहिती, रडतोय का असंच बसतोय. तर ही आरवची क्लासरूम आहे, कम्फर्टेबल आहे लहान मुलांसाठी, छान आहे. तर आरवने हसत हसत बाय केलं आणि अद्वीने पण बाय केलं. तर त्याला आरवला सोडून आम्ही चाललो डॉक्टरांना भेटायला. आजकाल तिचे बरेच गाणी पाठ झाले, त्याच्यामुळे ती छान बोलते आणि ऐकायला पण ते छान वाटते. तर आता डॉक्टरांना भेटून आल्यानंतर येताना आम्ही बरीच शॉपिंग केली. रक्षाबंधन जवळ आले. आज माझ्यासाठी शॉपिंग केली. कुठे शॉपिंग? काढता बस खाली. बस आता आपण दाखवूया का ड्रेस दाखवूया का आपण आता. तर बघा, हा साठी छान ड्रेस घेतला. हा बघा माझा ड्रेस. म्हण. व्हाईट कलर आहे, फॅब्रिक पण खूप छान होतं, सोबर आहे. हा एक मिनिट ठेवूया. हा कोणाचा ड्रेस आहे? आणि मुलगी म्हटल्यानंतर एक ड्रेस घ्यायला गेलो होतो, पण मुलींसाठी किती घेऊ आणि किती नको असं होतं, म्हणून हाही ड्रेस घेतला. असं उभं राहायचं घेऊन, इथे उभं राहा. कुणी घेतला तुला? दादाने घेतला. आणि डेली वेअरसाठी हे दोन छान छान फ्रॉक घेतले, कॉटनमध्ये. मुलींना फ्रॉक खरंच खूप छान दिसतात, क्यूट दिसतात मुली. आणि हे दोन टी शर्ट घेतले. घ्यायला गेलो होतो एक, आणि बघा इकडे तिचे किती नखरे छान छान सुरू आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.